गुरुत्व राष्ट्रीय संगोष्ठ्या उपविष्टवन्तः मान्यवराः शिक्षकाः शिक्षणतज्ञाः प्राध्यापकाः तथा च संयोजकाः सर्वेषां विनम्रं वन्दनं। नेतृत्वविकासः एतद्विषये वक्तव्यम् इति मम दायित्वम्। ज्यावेळी मला चांडकजींनी असं सांगितलं की तुम्हाला लीडरशिपवर बोलायचं आहे, मी म्हटलं की मला खरं म्हणजे लीडरशिप मधलं काही येत नाही, माझा सब्जेक्ट पण नाहीये, पण त्यांचं बोलणं एवढं गोड आहे आणि विषय एवढा महत्वाचा आहे की मी त्यांना नाही म्हणूच शकलो नाही। आणि मला पुढे त्यांनी हे पण सांगितलंय की तुम्ही शक्यतो मराठी किंवा हिंदीतून बोला, त्यामुळे बराचसा भाग मी मराठीतून बोलणार आहे। आता माझ्या पहिल्या 2-3 वक्त्यांनी खूप चांगला विषय मांडलाय, त्यामुळे चौथ्या 5व्या बॅट्समन स्लॉग ओव्हर्स मध्ये तशी माझी डिफिकल्ट सिच्युएशन आहे, पण मला वाटतं की आपण सगळेजण तज्ञ आहात, त्यामुळे इट इज नॉट अबाउट न्यू थिंग्स, फक्त काही नवीन कशा प्रकारे ते करता येईल असं सांगायचा मी प्रयत्न करणार आहे। आपल्याला सगळ्यांना लीडरशिप म्हणजे काय माहिती असेल, आणि आता सुरुवातीला पण खूप चांगल्या प्रकारे सांगण्यात आलं की लीडरशिप इनोव्हेशन अँड व्हॅल्यूज दॅट इज टू बी इनकल्केटेड इन द स्टुडंट्स। माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी 2 भाग करण्याचा प्रयत्न केलाय। फर्स्ट पार्ट इज व्हॉट इज लीडरशिप, बरेचसे त्याच्यामध्ये वेस्टर्न कन्सेप्ट्स आहेत, बहुतेक सगळ्यांनी कुठे ना कुठे ऐकले असतील, पण स्टील आय हॅव पुट इट कारण इट विल बी शेअर्ड विथ यू। आणि दुसऱ्या पार्ट मध्ये की आणण्यासाठी काय करता येईल, विशेषतः भारतीय संस्कृतीच्या आधारे आपल्याला काय प्रयत्न करता येतील असं लिहायचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना ही डेफिनेशन माहिती आहे की दिस इज ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स अदर्स, की दुसऱ्यांवरती आपण किती प्रभाव टाकू शकतो विथ ऑर विदाउट अथॉरिटी। कारण अथॉरिटी असेल असं नाहीये, अथॉरिटी नसताना सुद्धा आपण दुसऱ्यावर जो प्रभाव पाडतो ती खऱ्या अर्थाने आपण लीडरशिप म्हणू शकतो। आणि त्याचे 3 पार्ट्स आहेत की इंटरपर्सनल कम्युनिकेशन, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग। लीडरशिप डिनोट्स टेकिंग ऍक्शन अँड गेटिंग रिझल्ट्स, त्यामुळे इथे स्वयंप्रेरित आपल्याला कृती आणि त्याच्यातून मिळणारे रिझल्ट, त्याच्यातून खरं तर लीडर प्रूव्ह होतो। नेक्स्ट, याच्यात 4 पॉइंट्स लिहायचा प्रयत्न केलाय, मला वाटतं दिसतंय सगळ्यांना। पहिला आहे की कसा असायला पाहिजे लीडर, आणि मला वाटतं की लहान मुलं खरं म्हणजे स्वतःहूनच असतात हे सगळे गुण, ते त्यांची लीडरशिप मारली नाही तर आपोआप लीडर्स। पहिला आहे चॅरिस्मॅटिक, की खूप उत्साही आहे, दुसऱ्यांना उत्साह देऊ शकतो, स्टिम्युलेटिंग आहे आणि रिस्पेक्टफुल आहे। मला वाटतं हे सगळे गुण आपोआप विद्यार्थ्यांमध्ये असतात। नेक्स्ट, हा जो पार्ट आहे की क्लिअरली स्टेटिंग द विजन, मला वाटतं की ती डेव्हलपमेंट करायला थोडंसं काहीतरी प्रयत्न करावा लागेल, कारण लीडर हॅज टू स्पीक आउट द विजन, दुसऱ्यांना त्याला कन्व्हिन्स करावं लागतं की दिस इज माय विजन, आणि मग त्याच्या मागे फॉलोअर्स जर आले व्हॉलंटरीली आपण म्हणू शकतो की द पर्सन इज अ लीडर। आय थिंक दिस पार्ट इज इम्पॉर्टंट, शेअर द पॉवर अँड रिकग्निशन, आणि हे अगदी लहानपणापासून होऊ शकतं, कारण सम लीडर्स मे हॅव पॉवर पण इफ दे डू नॉट शेअर इट विथ अदर्स तर मग ते एका लेवलच्या पुढे लीडर्स होऊ शकत नाही। त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की दे शेअर पॉवर, दे इव्हन शेअर द रिकग्निशन दुसऱ्याला देतील तर मग ते नेक्स्ट लेवलचे लीडर्स बनू शकतात। आणि हे खूप महत्वाचं असतं, आणि मला वाटतं की लहान मुलांना खरं म्हणजे हे सांगायला नकोय, कारण दे डोंट हॅव दिस निगेटिव्ह टॉक, as the age increases the negative talk increases, so one has to stop the negative talk, म्हणजे सेल्फ टॉक सुद्धा दुसऱ्यांबरोबर कदाचित आपण गोड गोड बोलू पण स्वतःशी बोलताना हे होऊ शकणार नाही, तर दॅट वी शुड अवॉइड, आणि दॅट इज आय थिंक एन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ लीडरशिप। आणि ऑलवेज स्पीक ऑफ द पॉसिबिलिटी, आता सुरुवातीचं त्यांचं भाषण वॉज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ लीडरशिप, की खूप निगेटिव्ह गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये डेफिनेटली पॉसिबिलिटी असते, आणि दॅट शुड बी लुक्ड ॲट बाय द लीडर। नेक्स्ट, आणि लुक फॉर द शायनिंग आईज इन अदर्स, आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की स्वतःच्या शायनिंग आईजने दुसऱ्याचे डोळे आपण कसे शाईन करू शकतो का।
आता याच्यामध्ये खरं म्हणजे वेस्टर्नरचं कोड देण्याची काही गरज नाही, पण पद्धत असते, भारतीयांना छान वाटतं म्हणून आय ऑल्सो इन्क्लुडेड दॅट कॅरेक्टर इज अ पॉवर, वी ऑल नो इट, बट स्टील इट अदर्स आर ऑल्सो टेलिंग इट. नेक्स्ट, सो लिडरशिपचा हा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे, कारण मिअरली अचिव्हमेंट इज नॉट लिडरशिप. कॅरेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि कॅरेक्टर आणि एथिकल लीडर विल कंटिन्यू टू बी द लीडर. त्याला शॉर्ट टर्म मध्ये कॅरेक्टरलेस पर्सन कॅन come to a leadership role. So character building is important. Next, या 3 steps आहेत. हळूहळू पहिले सगळे वेस्टर्नच कन्सेप्ट होते, म्हणजे दे आर इंडियन कन्सेप्ट बट नाउ पुट बाय वेस्टर्नर. स्लोली वी आर कमिंग टू की भारतीय लोकांच्या किंवा भारतीय संस्कृतीच्या. सो 3 steps. फर्स्ट इज सेल्फ नॉलेज, सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ सॅक्रिफाईस. सो सेल्फ नॉलेज मला वाटतं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाहीये, पण स्टुडंट्स समोर असतील तर या गोष्टी थोड्याशा त्यांच्यामध्ये डेव्हलप कराव्या लागतील. सेल्फ डिसिप्लिन आता खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितला. आणि थर्ड पार्ट पण इम्पॉर्टंट आहे, कारण लीडर शुड बी रेडी टू सॅक्रिफाईस. तरच इतर लोक त्याला विदाउट अथॉरिटी पण लीडर मानायला तयार होतील. सो ट्रस्ट यू, हॅव फेथ इन यू अँड बिलीव्ह इन यू. सो अल्टिमेटली कॉन्फिडन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथे मला वाटतं त्यांनी पटरीवरच्या गाडीचा जो उल्लेख केला तो खूप महत्वाचा आहे, कारण छोट्या मुलाचा आधी कॉन्फिडन्स असतो, पण ज्यावेळी तो इतरांशी इंटरॅक्ट व्हायला लागतो आणि तो कॉन्फिडन्स जर कमी झाला तर त्याला तो परत कॉन्फिडन्स आणायला बरेच वर्ष जातात. नाहीतर बरेच आपल्याला जे ज्यांना मीडियोकर म्हटलं जातं ते कुठल्या तरी लहान वयात काही अनुभवांमुळे मग त्यांना वाटतं मला जमणार नाही. त्यामुळे मला वाटतं हा पार्ट खूप महत्वाचा आहे. हा पार्ट मी इव्हन बिल्डिंग म्हणणार नाही, जो ऑलरेडी आहे जाणार नाही हे पाहायला पाहिजे. नेक्स्ट, सो फॅसिलिटेटिव्ह लीडर. सो कोच, मेंटर, स्पॉन्सर, टीचर अँड लीडर. काही वेळा असं वाटू शकेल की लहान मुलाला हे सगळं पॉसिबल आहे का, पण मला वाटतं नीट ऑब्झर्व केलं तर लहान मुलं पण हे सगळं करत असतात त्यांच्या मित्रांसाठी, आणि दॅट नीड्स टू बी अगेन फॅसिलिटेटेड. ग्राफ करून पटकन कळेल की अवेअरनेस, ॲबिलिटी अँड कमिटमेंट हे 3 जनरली अँगल्स मानले जातात, आणि दॅट लीड्स टू इफेक्टिव्हनेस. अवेअरनेसची डेफिनेशन मला आवडली की इट्स अ स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, की आपल्याकडे किती जागरूकता आहे. त्याला अगदी आपण मटेरियली सुद्धा विचार करू शकतो आणि खूप आध्यात्मिक स्तरावरही विचार करू शकतो की आपल्याला अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपली ती जागरूकता आपल्याला वरच्या स्तरापर्यंत नेता येईल, आणि ती ज्याची झाली तर ट्रूली इन्स्पिरेशनल लीडर ज्याला म्हटलं जातं त्या लेवलवर ती व्यक्ती जाऊ शकेल. ॲबिलिटी मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्षमता किती आहे. मग त्याच्यामध्ये कम्युनिकेशनची असेल, दुसऱ्याचं ऐकून घेण्याची असेल, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्याची असेल, त्यांना उत्साह देण्याची असेल, अशा सगळ्या ॲबिलिटीज वेगवेगळ्या थोडंसं याच्यामध्ये टेक्निक्स डेव्हलप करावे लागतील टू बिल्ड इन दोज ॲबिलिटीज. नेक्स्ट, आणि तिसरा पार्ट खूप महत्वाचा आहे, कारण पहिल्या दोन्ही गोष्टी असेल की अवेअरनेस आहे, ॲबिलिटी आहे, पण कमिटमेंट नाहीये, उत्साहच नाही, इच्छाच नाहीये करण्याची, तर पर्सन कॅनॉट बिकम लीडर. सो ऑल द 3 आर इक्वली इम्पॉर्टंट. त्या ऍट्रिब्यूट्स आहेत, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून आय एम जस्ट स्किपिंग दॅट. आय थिंक यू ऑल नो दीज ऍट्रिब्यूट्स. So integrity, honesty, enthusiasm, all these things, then build in those 3 points. कोणाला काही विचारायचं असेल तर ऑफकोर्स यू कॅन स्टॉप मी एनी टाइम. सो दिस इज अ रेसिपी फॉर बीइंग अ गुड लीडर. आणि मला वाटतं ही लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये बिल्ड करता येईल. त्याच्यामध्ये टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ. आणि मला वाटतं आत्ताचं एज्युकेशन हे बरोबर मारून टाकतं, कारण शाळेची वेळ खूप मोठी असते, परत क्लासेस हे ते. त्या मुलाला सांगितलं जातं की तू काय कंट्रोल मध्ये स्वतःचा कंट्रोल नाही घ्यायचा, आम्ही सांगतो म्हणून करायचं. म्हणून मला वाटतं की हे टीचर्सनी लक्षात ठेवलं पाहिजे की कंट्रोल ऑफ लाईफ शुड बी विथ द स्टुडंट. त्याला वाटतंय म्हणून दॅट स्टुडंट शुड डू इट, नॉट अदर्स ट्राय टू कंट्रोल. अँड त्याच्यातूनच मग आलं की अजून रिस्पॉन्सिबिलिटी, convey a positive and dynamic attitude, even accept blame and give credit. This is very important, आणि ते सुद्धा लहानपणापासून डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि लास्ट पॉइंट इज बी कंपॅशनेट. नेक्स्ट,
लिसन इफेक्टिव्हली. कारण मला वाटतं की कॉन्फिडन्स आणि लिसनिंग कधी कधी एकमेकांच्या विरुद्ध जातं. वन्स द पर्सन गेट मोर कॉन्फिडन्स ही स्टॉप्स लिसनिंग. आणि लीडरला दोन्ही लागतं. कॉन्फिडेंटली त्याला कन्वे पण करायचंय पण लिसन पण करायचंय. सो दॅट ऑल्सो शुड बी लुक टू. काही विद्यार्थी मग ओव्हर कॉन्फिडंट होऊ शकतात. सो एम्पॉवर द टीम मेंबर्स अँड ऑल दीज पॉइंट्स. नेक्स्ट, होलिस्टिक कम्युनिकेशन. दिस इज अगेन अ इम्पॉर्टंट पॉइंट ज्याच्यामध्ये सिमिली और अ फॉर्म. आणि इथे मला वाटतं की आपल्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत ज्याला आता केस स्टडी मेथड वगैरे म्हणतात, पण आपल्या सगळ्या पुराणांमधून रामायण महाभारत अनेक प्रकारची कॅरेक्टर्स आणि त्याच्या कथा आहेत. त्या कथांमधून एक प्रकारची एक इमेज तयार होते. किंवा नवीन काळात पण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची एक इमेज आहे, राणा प्रतापांची एक इमेज आहे. आणि मला वाटतं की त्या इमेज मधून ते होलिस्टिक कम्युनिकेशन होतं. कारण सगळ्या गोष्टी आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि लहान मुलांना तर शब्दापेक्षा त्या इमेज मध्ये पटकन त्यांना कळणार आहे की काय कन्वे करायचंय. सो इमेज दोन्ही अर्थाने टू कम्युनिकेट टू अदर्स अँड द पर्सन इट सेल्फ बिकम्स अ इमेज. आणि अदर्स, आता फर्स्ट स्पीकरनी खूप चांगलं सांगितलं की दुसरे आपल्याकडे बघूनच ठरवणार की लीडर व्हायच्या लायकीचा आहे की नाही. So in general, communication should be looked to as a holistic concept and it should not only look to as a outward की बोलू कसा शकतो, fluent आहे का नाही वगैरे. Next, I think you know these personality indicators, extrovert, introvert. There are various theories put by Westerners, but I think this Maslow's need hierarchy comes closer to the Indian concept. कारण जास्त डीप जाऊन अल्टिमेटली सेल्फ ऍक्च्युअलायझेशन पर्यंत त्याच्यामध्ये अर्थात इंडियन कन्सेप्ट्स आर इवन मच मोर डीपर. and I'm just trying to link it to what are so called more accepted western concepts. Next, आणि this is a emotional support needs from safety to self actualization. आणि त्याच्या सगळ्याला लीडर इन्फ्लुअन्स करतो. म्हणजे राईट फ्रॉम सिक्युरिटी टू द ट्रस्ट. त्यामुळे टू मेक अ पर्सन लीडर दोज थिंग्स शुड बी बिल्ड इन. नेक्स्ट, building a team becomes important. Now I'm trying to come to the second part. 10 minutes झाले सर, so you will have 10 minutes for it. की भारतीय संस्कृतीमुळे हे कसं करता येईल. मी मुद्दाम ही इमेज ठेवली आहे कारण वी हॅव डायव्हर्सिटी इन द युनिटी. सो एकच परब्रह्म किंवा एकच तत्व अनेक मार्गाने कसं रिफ्लेक्ट होत आहे ते या चित्रात खूप चांगल्या प्रकारे झालंय. आणि एका पर्सनचे सुद्धा अनेक कॅरेक्टर्स, अनेक ॲबिलिटीज डेव्हलप झाल्या पाहिजे. देन द पर्सन कॅन बिकम अ लीडर ऑर इवन अ गुड ह्युमन बिंग. नेक्स्ट, मला वाटतं हे सगळ्यांना माहिती असेल की वारली पेंटिंगचं चित्र आहे, पण इंटिग्रल अप्रोच त्याच्यातून खूप चांगला करतो. आणि दिस इज हाऊ द पर्सनॅलिटी शुड बी. सो 0 पॉइंट सेंटरला इंडिव्हिज्युअल, देन फॅमिली, सोसायटी, नेशन, नेचर टू परमेष्ठी और परब्रह्म. परहॅप्स जर वेस्टर्न कन्सेप्ट असता तर कदाचित दिस वुड हॅव बीन क्लोज सर्कल्स. पण इथे तुम्ही बघू शकता आणि ट्रायबल डान्सचा फॉर्म आहे की जे लोक बाहेरच्या इन्फ्लुअन्स मध्ये कमीत कमी आले त्या फॉर्म मध्ये मला वाटतं की अहम ब्रह्मास्मीचा जो भाव आहे तो खूप चांगल्या प्रकारे या नृत्यातून व्यक्त झालाय. आणि पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट सुद्धा अशा प्रकारे व्हायला पाहिजे स्पायरल शेप मध्ये. तर ते बरोबर इंटिग्रल वे मध्ये होईल आणि दॅट विल डेव्हलप राईट टाइप ऑफ लिडरशिप. नेक्स्ट, प्लीज आय थिंक ऑल ऑफ यू नो काय आहे, कसलं चित्र आहे. केदारनाथ. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी पूर आला एव्हरीथिंग गॉट डिस्ट्रॉइड, पण मंदिर रिमेन्ड ॲज इट इज अँड मस्ट बी समथिंग लाईक 2000 years ओल्ड. म्हणजे मधल्या काळामध्ये पण खूप भूकंप त्या मंदिराने सहन केले असतील. आणि दिस इज म्हणजे आय एम नॉट लुकिंग टू इट ॲज अ श्रद्धा. आय थिंक दिस इज अ मार्बल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. पण इवन मोर दॅन दॅट द आयडिया इज सस्टेनेबिलिटी. की आपल्याला पूर्वज जे बनवायचे ते या व्हिजनने बनवायचे की दिस शुड लास्ट फॉर thousands of years. किंवा जुनी घरं सुद्धा बांधली जायची, दे शुड बी लास्टिंग फॉर few hundreds of years at least. So leaders should have that vision. मग ते मटेरियल गोष्टीत असेल किंवा पर्सन्स मध्ये असेल की व्हॉट एव्हर इज बिंग डेव्हलप्ड इज बिंग लुक्ड ॲट फ्रॉम अ लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. नेक्स्ट, हे काय विष्णू स्तंभ इन फ्रंट ऑफ कुतुब मिनार, म्हणजे सो कॉल्ड कुतुब मिनार.
So I think again, an example of sustainable thinking as well as that marvel of engineering. Next. So now we will come to व्यक्तिमत्व. कारण leader असेल तर that person should have a व्यक्तिमत्व. Actually, personality is not a good translation. व्यक्तिमत्व हेच बरोबर आहे. So it consists of all the three. आपल्याला माहितीच आहे की it is a matter plus energy plus consciousness. So development should look at all of it. आणि कुठलाही एक aspect नाही. Generally so called modern किंवा western याच्यामध्ये matter वरच जास्त भर दिला जातो. So we have to look that is happening in an integral fashion. Next. So these could be some ways of doing it. की प्रेम आहे, सेवा आहे, कष्ट, त्याग, and all these could lead to that development of an integral leadership. Next. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंचकोश आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आणि या पाची कोशांचा विकास व्हायला हवा. सो जनरली जो समोर दिसतो तो अन्नमय कोश आणि फॉर लॉंग टाइम वेस्टर्न वर्ल्ड वॉज ओनली हेल्ड ॲट हिअर. नंतर त्याने अन्नमय आणि मनोमय, सो बॉडी प्लस माइंड, बट वी हॅव वन मोर शीट और कोश इन बिटवीन, दॅट इज प्राणमय कोश. आणि मग ऑफकोर्स सटलर विज्ञानमय आणि आनंदमय. त्यामुळे लिडरशिप डेव्हलपमेंट किंवा ओव्हरऑल व्यक्तीच्या विकासामध्ये या पाची वरती सारखाच भर द्यायला हवा. सो इफ ओनली एक्सरसाइज इज एम्फसाइज फक्त अन्नमय कोशाचा विचार होतो, वेळेस आपल्या योगिक सायन्सेस मध्ये या पाचींचा विकास आणि तो पण एकत्र होणार आहे. त्यामुळे त्याचा आपण नीट विचार केला पाहिजे. सो अन्नमय कोश आय थिंक एव्हरीबडी नोज मोर ऑर लेस, पण प्राणमय कोश इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो विकास लहानपणापासून सुरू झाला तर चांगला अर्थ. लहान मुलांचं नॅचरली दे आर व्हेरी हेल्दी, पण दॅट इज ऑल्सो द रिझन दे टेंड टू नॉट लुक ॲट इट. त्यामुळे मग प्राणायाम असेल किंवा इतर टेक्निक्स मधून प्राणमय कोशाचा विकास. नेक्स्ट. मनाचा विकास आणि आता उल्लेख करण्यात आला स्मरणशक्तीचा असो, परसेप्शन, मेमरी, इगो, ऑल दीज थिंग्स will be very much related to this. So मनोमय शक्तींचा विकास that will also include भावना, management of emotions वगैरे शब्द वापरतात, पण that is all covered in this. Next. आणि this is much more subtle आणि कळायला पण कठीण आहे, पण विज्ञानमय कोश that includes intellect, knowledge आणि बुद्धी, किंवा आपण अजून मेधा किंवा अजून शब्दही संस्कृतमध्ये त्याला आहे, त्याचाही विकास आणि त्याला सुद्धा एक डायरेक्शन लहानपणापासून द्यायला हवी. नेक्स्ट. दिस आय थिंक विल स्किप. दिस इज द फिजिकल बॉडी अन्नमय कोश. नेक्स्ट. आणि आनंदमय कोश अर्थातच सगळ्यात जास्त एक्सप्लेन करायला कठीण आहे. सो सच्चिदानंद एवढं मी त्यात म्हणू शकतो. नेक्स्ट. हा, सो इंटिग्रल जर योगाचा आपण उपयोग केला तर आसनास आर फॉर रिलॅक्सिंग द बॉडी अँड बॉडी शुड बी रिलॅक्स. दिस इज अ डेव्हलपमेंट ऑफ अन्नमय कोश. ब्रेथ शुड बी स्लो डाऊन. सो प्राणायामाचा तो उद्देश आहे. आणि माइंड हॅज टू बी काम डाऊन, कारण ऑटोमॅटिकली इट हॅपन्स की माइंड बिकम्स अनकाम और अनस्टेबल. सो वी हॅव टू लुक ॲट ऑल दीज थ्री. नेक्स्ट. इथे थोडंसं फर्दर एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलाय की हाऊ रिलॅक्सिंग बॉडी, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस एक्सेट्रा, व्हॉट कुड बी द वेरियस वेज ऑफ अचिव्हिंग दिस ऑल द डेव्हलपमेंट ऑफ 5 कोशास. सो आय थिंक आपण सगळे करत असाल, पण ही टेक्निक्स खूप उपयोगी पडतील. त्यामध्ये आसन, प्राणायाम, योग निद्रा, सायलेन्स आणि अबाव ऑल द स्पिरिट ऑफ सॅक्रिफाईस. आणि मला वाटतं की लहान मुलांसाठी मोस्ट रिलेव्हंट आहे खेळणं, कारण खेळण्यामधून त्यांना हे 5 गोष्टी मिळणार आहेत. फक्त आपण बघायला पाहिजे की अशा प्रकारचे खेळ आहेत की दे हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ ऑल द 5 कोशास. नेक्स्ट. आम्हाला खूप आवडला फॉर्म्युला की नंबर ऑफ डिझायर्स फुलफिल्ड अपॉन नंबर ऑफ डिझायर्स हार्बर्ड इज अ हॅपीनेस. सो इफ टू मेनी डिझायर्स आर हार्बर्ड, किती फुलफिल झाले तरी ऍट लीस्ट इट कॅन बी 1, आणि नेक्स्ट टाइम फुलफिल विल हार्बर्ड विल इन्क्रीज. सो ग्रॅज्युअली हॅपीनेस कम्स डाऊन. म्हणजे हे लोक मटेरियलिस्टिक लोकांना लागू आहे.
Whereas in our Sanskriti, if you try to reduce the denominator, the happiness can increase any amount of time. आपण लहानपणापासूनच थोडंसं मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं तर आय थिंक हॅपीनेस विल नॉट बी एन इश्यू ॲट ऑल, जसं नॉर्मली भारतीय लोकांच्याकडे आहे. नेक्स्ट, so we know conscious mind is 10%, some people say 8% or 5%, but subconscious mind is vast, much more, 90 or 95%. So effort should be on both. बऱ्याच वेळा शालेय अभ्यास focuses more on this. Another way of looking at it, especially the subconscious mind part of it. Next. So this we know that we use very less of our brain or mind power. So meditation actually helps to cleanse all the nadis, and that can help in especially more subtle 3 कोश आहेत, कारण अन्नमय प्राणमय होऊन जाईल, but last 3 कोशा which are most important, they can be achieved through meditation. लहान मुलांना मेडिटेशन करणं कठीण आहे, पण हळूहळू त्यांना ती हॅबिट जर डेव्हलप झाली, म्हणून आपल्याकडे 8व्या वर्षी मुलाची मुंज करत की त्याने 8व्या वर्षी मुंज केली तर बाय 12 पर्सन कॅन स्लोली बी एबल टू ग्रास्प ऑल दिस थिंग. नेक्स्ट, this is about sleep, and we know that light sleep waves are alpha, deep sleep are theta, and in REM stage it is delta, awake stage it is beta. Generally modern person is only between this alpha and beta. So issue is can we go to the delta waves, which is possible through meditation, आणि ती सुद्धा सवय त्यांना लवकरात लवकर लावायला हवी. टाइम इज रनिंग आउट, पण आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशनला खूप महत्व आपल्या पूर्वजांनी दिलंय. सो मच सो दॅट स्वामी विवेकानंद जी इज दॅट एज्युकेशन मीन्स टीचिंग द पर्सन हाऊ टू कॉन्सन्ट्रेट, and when the person can concentrate, rest of the things that person can grasp on his own or on her own. त्याच्यासाठी मी थोडंसं मेन्शन केलं की त्राटक becomes a very good and easy technique. आय थिंक डिटेल्स तुम्हाला माहिती असतील, पण त्याची सुद्धा सुरुवात लवकर केली तर जास्त चांगलं व्यक्तिमत्व विकासाला फायदा होतो. स्टुडंटच्या अँगलने खूप इम्पॉर्टंट, मला वाटतं पालकांना लगेच पटणार आहे की थ्रू द मेमरी अँड कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट, आणि at a higher level actually it can develop such capacities like telepathy or psychic healing or etc. if the person really goes into Trata. Next, I think this is a very famous Masaru Emoto, Japanese scientist, had shown the impact of words on water. तेवढ्या शब्दांचं महत्व आहे, आणि that student should develop की पॉझिटिव्ह वर्ड्सच आपल्याकडून काय यायला हवे. आता लास्ट 1-2 स्लाइड्स आहेत. सो व्यष्टी टू समष्टी इंटरॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि दॅट इंटरॅक्शन शुड हॅपन इन अ सर्क्युलर काइंड ऑफ शेप. लाईक जसं आपण ते सुरुवातीला बघितलेलं की राईट फ्रॉम व्यष्टी टू परमेष्टी. सो कंटिन्युअसली इंटरॅक्शन होतं, त्याला आपण व्यक्ती आणि समाज पण म्हणू शकतो. आता स्पिरिच्युअल लेवलला समष्टी इज अ बेटर वर्ड. सो स्मॉलर एंटिटी टू लार्जर एंटिटी, मग इट कॅन बी व्यक्ती टू फॅमिली, नंतर मग फॅमिलीतून अजून देश, अशा प्रकारे ती इंटरॅक्शन डेव्हलप झाली तर ऍक्च्युअली इट्स अ सायकल ऑफ सस्टेनन्स, बिकॉज वी हॅव टू गिव्ह बॅक देन ओनली विल गेट, असं आपला धर्म का सांगतो, तरच ती सायकल कम्प्लीट होणार. म्हणून भगवान श्रीकृष्ण पण गीतेत सांगतात की हे चक्र तोडलं तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी थांबून जाणार. आणि आय थिंक मटेरियलिस्टिक माइंडसेट इज टू स्टॉप दॅट चक्र, की घ्या आणि घेऊनच टाका, देऊ नका. नेक्स्ट, जस्ट गो बॅक, नाही गो बॅक. सो योगक्षेम कर्म यज्ञ, आणि कर्म केल्यावर कर्मफळ परत मिळतं, आणि यज्ञ इज व्हॉट यू गिव्ह बॅक टू समष्टी. सो वी हॅव टू ऍक्ट, आणि गुरुत्वाचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेक भारत माता विश्वगुरु. धन्यवाद.